तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्या संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण माहिती आलेली आहे। उदाहरणार्थ नोव्हेंबरचा हप्ता हा कधी मिळणार आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता म्हणजे 2 हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये मिळणार का। आणि सर्वात मोठा प्रश्न, नोव्हेंबरच्या हप्त्याला अजून किती उशीर लागणार, लाडक्या बहिणींना अजून किती वाट पाहावी लागणार या हप्त्यासाठी, समोर सविस्तरपणे आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, 8 तारखेला GR आला, 16 तारीख म्हणजे 7 दिवस झाले, एक आठवडा निघून चालला, पण वितरणासंदर्भात कसलीच माहिती समोर यायला तयार नाही। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरून ट्विट करून वितरणासंबंधित कसलीही माहिती दिलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता आता वाढत चाललेली आहे। काही लाडक्या बहिणींना तर असं वाटत आहे की लाडकी बहीण ही योजना बंद झाली की शासनाकडे लाडक्या बहिणींना द्यायला पैसेच नाही काय। तर नोव्हेंबरच्या हप्त्याला जसा उशीर व्हायला लागला आहे तसतसं लाडक्या बहिणींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे। त्याच सोबत लाडक्या बहिणींना कधी खुशखबरी येते, नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित येण्याची शक्यता आहे, पण लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे। कारण नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR तर प्रसिद्ध झाला, पण अजून वितरण व्हायला तयार नाही। वितरणासंबंधी कसलीही माहिती कोणी द्यायला तयार नाही। तर लाडक्या बहिणींनो, नेमकं कधी वितरण सुरू होणार, कधी राज्यात हिवाळी अधिवेशन असल्या कारणाने राज्याची सर्व यंत्रणा हिवाळी अधिवेशन मध्ये व्यस्त असल्या कारणाने या हप्त्याला उशीर होत असल्याची माहिती सांगण्यात आली होती। त्यानंतर अशी माहिती सांगण्यात येत आहे की आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला हा विलंब होत आहे। तर नेमकी काय अडचण आहे, सरकारकडे पैसाच नाही का लाडक्या बहिणींना देण्यासाठी, या व्हिडिओच्या मार्फत सरकारला विचारत आहोत। सरकारने लवकरच या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि लाडक्या ताईंचा वितरणाचा मार्ग हा मोकळा करावा। कारण लाडक्या बहिणी या बऱ्याच दिवसापासून नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे, रोज वाट पाहत आहे की काहीतरी सकारात्मक माहिती समोर येईल, पण कसलीही सकारात्मक माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही। तर मग वितरण कधीपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि 2 हप्ते एकत्रित येईल का। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। बऱ्याच युट्यूब चॅनलवर, प्रसार माध्यमांवर सुद्धा हीच बातमी समोर येत आहे की 2 हप्ते हे एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते। कारण नोव्हेंबरचा महिना पूर्ण निघून गेला, त्यानंतर डिसेंबर सुद्धा अर्ध्याच्या समोर निघाला आता। त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित दिला जाऊ शकते। आणि जर 2 हप्ते एकत्रित देत असेल तर डिसेंबर संदर्भात सुद्धा एक GR प्रसिद्ध करावा लागणार आहे। आणि तो GR मग कधी येईल आणि 2 GR जर एकत्रितपणे आले तर लाडक्या ताईंना 2 हप्ते नक्की मिळणार, यात काही शंका नाही। पण लाडक्या ताईंनो, आपण 2 हप्त्याची वाट पाहत आहात, पण लाडक्या ताईंनो यावेळेस बऱ्याचशा महिला अशा आहेत का त्या कायमस्वरूपी आता अपात्र होणार आहे। कारण तुम्ही जर GR कडे बारकाईने लक्ष देऊन पाहिलं असेल तर GR हा 263 कोटी रुपयांचा आलेला आहे। नेहमीचा जो GR येत असतो तो 400+ कोटी रुपयांचा GR येत असतो। म्हणजे लाडक्या ताईंनो, 150 कोटींचा GR हा कमी आलेला आहे। वितरण फक्त 263 कोटी रुपयांचाच होणार आहे। तर मग जे 150 कोटी रुपये आले नाहीत तर त्यात बऱ्याचशा महिला अपात्र होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। कारण लाडक्या ताईंनो, तुम्ही GR जर बारकाईने पाहिला असेल तर फक्त 263 कोटी रुपयांचा GR आलेला। नेमका काय घोळ आहे, कोणत्या महिला अपात्र होतील, तर या संदर्भातली जी काही माहिती आहे ती आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटरवरून पोस्ट करून लाडक्या बहिणींना स्पष्ट करायला पाहिजे। त्याचसोबत लाडक्या बहिणींचं वितरण कधीपासून सुरू करणार हे सुद्धा मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटरवरून पोस्ट करून लाडक्या बहिणींना आश्वस्त केलं पाहिजे की या दिवसापासून तुमचं वितरण होईल। लाडक्या बहिणी या सध्या चिंतेत आहेत, तर त्यांची चिंता दूर करण्याचं काम राज्य सरकारने लवकरच केलं पाहिजे। लवकर या हप्त्याचं वितरण केलं पाहिजे। लाडक्या ताईंनो, तुम्ही जर सहमत असाल तर सर्व लाडक्या ताईंनी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ हाईप करायला विसरायचं नाही। लाडक्या ताईंनो, 2 हप्ते एकत्रित येईल का, तर 2 हप्ते सुद्धा एकत्रित येऊ शकतात। पण लाडक्या ताईंनो, या संबंधी अजूनपर्यंत कुठल्याही नेत्याने, मुख्यमंत्र्याने किंवा उपमुख्यमंत्र्याने किंवा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी कुठेही अधिकृतपणे तसं भाष्य केलेलं नाही किंवा अधिकृतपणे तशी माहिती समोर आलेली नाही। लाडक्या ताईंनो, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळेल का,
या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ। जय महाराष्ट्र।